झालं काय न त्या मॅडम पण त्यांना हसायला खूप इच्छा व्हायची पण त्याला लाजायच्या. मग मी ऑफिस मध्ये गेलो, मॅडमने विचारलं, मॅडम तुम्ही असे मनापासून का हसले नाही? शेजारी माझा नवरा उभा बसा. आणि मी जर तुमच्याकडे एवढे बघून जर हसले असती, माझ्या नवऱ्याला माझ्याविषयी काय आला असता? म्हणजे हसल्यावर पण संशय आपल्या देशामध्ये. म्हणजे हसणं पाप आहे का? आपण आपल्याला हसी तो लडकी काय अंधश्रद्धा. त्या 12वीच्या मुलाचं मला कधी कधी फार विशेष वाटतं. असं ते आपण मोबाईल घेत, रवीना हे रवीना, मग ती रवीना पण अशी मोबाईल घेते. अच्छा हे मला काढा काय तो बोलतो, रवीना मैं तेरे लिए चांद तोडूंगा. रवीना म्हणते, काळ्या तू साक्षर चंद्र तोडणार आहे, माझ्यासाठी तारे तोडणार आहे. मला तुझ्या घरी यायचं. ती त्याच्या घरी जाती आणि घरी जाऊन बघ तिथं त्याच्या घरी सांडाचं डबडं पण सापडतं. मग हिला कळतं हा चंद्र आणि सूर्य तोडायच्या लायकीचा नाहीये, हात वापाट फोडायचा. हात बांधले, झाड बसले. कोणतं झाड लावा सांगितलं मी? वड. आता वड का मी तुम्हाला सांगितलं, कारण वडाच्या मुळीमध्ये, रूट मध्ये, वडाच्या मुळ्यामध्ये पाईपलाईन आहे. पाईपलाईन वडाच्या मुळ्यामध्ये नेमकं काय आहे? पाईपलाईन. आणि वडाच्या झाडाखालची पूर्ण जी माती जो घेर आहे ती पूर्ण पाण्याची टाकी आहे. ती पूर्ण पाण्याची टाकी आहे. आणि त्या मुळ्या आहेत त्या पूर्ण प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे. आणि वडाच्या झाडाला पाऊस पडला श्रावण महिन्यात, त्या पानावर श्रावण महिन्याचे दवबिंदू जमा झाले की सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरण त्याच्यावर पडतात. मग सूर्याची अल्ट्राव्हायलेट किरण त्याच्यावर पडली की इंद्रधनुष्य चालू होतं. इंद्रधनुष्य सुरू झाले की ते आपल्या डोळ्यापर्यंत पोचतं. आणि इंद्रधनुष्य जर बघितलं तर आपल्या डोळ्यातलं ओलावा, त्याला रेटिना असं नाव आहे इंग्लिश मध्ये. काय नाव आहे त्याचं? रेटिना म्हणजे इंद्रधनुष्य. लक्षात ठेवा, ते आपल्या डोळ्यातलं इंद्रधनुष्य कधीही कोरडं होत नाही. कधीही कोरडं होत नाही. कोणताही कलर आपल्याला फिकट दिसत नाही. कोणत्या झाडामुळे? जोरात. कोणत्या? वडाच्या झाडामुळे. म्हणून आपण आंधळेच होत नाही. मग आपण आंधळे होत नाही, कारण ते रेनबो डोळ्यात जातात. ते रेनबो डोळ्यात की आपला डोळा कोरडा होत नाही, ते ओलेच राहतात. आणि ओले राहिल्यामुळे आपण आंधळे होत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही कोणतं झाड लावलं पाहिजे? पण लावत नाही तुम्ही. पण तुम्ही वडाचं झाड तोडता आणि वडा फोन घेता. त्या वडा फोन मध्ये गाणं टाका, शांत वाट मेरी शांत वाट. मग त्या शांताबाईकडे बघून बघून या शांतारामचे डोळे झळून जाते. तिला बघू बघू बघू. मग तो आंधळा होतो. मग तो डॉक्टरकडे जातो. हा, डॉक्टरचं नाव काय राहतं? डॉक्टर आंधळे. स्वतः आंधळा राहतो. तो काय देशाचं कल्याण करणारे. एक लक्षात ठेवा, डॉक्टर पहिला जन्माला आला का निसर्ग? जोरात बोलायचं. पहिला MBBS माणूस जन्माला आला का निसर्ग जन्माला आला? मग पहिला डॉक्टर निसर्ग एका डॉक्टर त्याचं उत्तर मला द्या. हा बरोबर, पहिला डॉक्टर कोण आहे? त्या निसर्गाला पण आजारी करून टाकले तुम्ही. इंजेक्शन देऊ 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 देऊ. अहो निर्गीर झाड म्हणजे इंजेक्शनच आहे ना. पाणी संपलं ना, संपवलं ना. आणि येणाऱ्या झाड म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढलंय. आणि तिथे सुरूचं झाड लावलं त्याच्यामुळे ते थंडी वाजाना, पाऊसही पडाना, ऊन पण लागाना. स्वेटर घालतो तरी त्यात थंडी राहील त्याची. काय त्याचा? बरोबर आहे बेटा? म्हणून विचार करा,
म्हणून तुम्ही थिंकिंग करा. थिंकिंग कळतं ना? कधी विचार केला का की मी सायन्सला आहे, मी आर्टला आहे? आर्टला आहे का सायन्सला आहे तुम्ही? हा, स्वतःला कमी लिखू नका आर्टवाले, मी पण आर्टचाच माणूस आहे. आधी कमी लिखायचं नाही. सायन्सवाल्यांचं बघा, सायन्सवाले हुशार आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण सायन्सवाल्या माणसाला जरा काय झालं तर जगतो का? लगेच मरतो, लगेच फ्रस्ट्रेशन येतं. आर्टवाला माणूस मरतो का? त्याला किती कमी मार्क पडू द्या, किती पण, ते कॉलर टाईटच राहते, पाहिजे घाबरायचं नाही. आर्टवाला माणूस मरत नाही, तो दुसऱ्याला प्रवृत्त करतो, दुसऱ्याला. म्हणून आर्ट एक कला आहे. आर्ट काय आहे? कला. आणि जॉग्राफी इज मदर ऑफ सायन्स. जॉग्राफी इज मदर ऑफ सायन्स. एक पिंपळाचं पान आम्ही तोडलं आणि जपान देशाला जर विकलं तर एका पिंपळाच्या पानाची किंमत आहे 22,000 रुपये. सांगू नका घरी जाऊन जाऊ. नाही तर आपल्या घरची म्हणतील एक पिंपळाचं पान 22,000, उद्यापासून कॉलेज बंद, तू कॉलेजला जायचं नाही. आपण पिंपळाचं पान तोडू, जपानला विकू, मग आपल्याला काय मिळतील? पैसे. मग आपण तुझं काय करू? लग्न करायचं, लग्न करा. लग्नाविषयी मला काय बोलायचं नाहीये, पण ते पिंपळाचं पान 22,000ला विकलं जातं. त्याचं प्रॅक्टिकल तुम्ही करणार आहे का नाही 12वी पास होण्यासाठी? आता तुमचं प्रॅक्टिकल सुरू होईल, पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. प्रॅक्टिकल म्हणलं की ते आपल्या 12वीच्या पोरींचं धक धक